नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. निवडणुकीचं रिंगण चांगलंच तापलेलं आहे आणि या रिंगणामध्ये गाजत असलेला एक वॉर्ड म्हणजे संत तुकाराम नगर, कासारवाडी, कुंदन नगर. हो, प्रभाग क्रमांक 20. या प्रभाग क्रमांक 20 मधील या सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक असलेले उमेदवार दीनानाथ गोपाळ जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार दीनानाथजी. नमस्कार. दीनानाथजी हे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष ते सामाजिक कार्य करत आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे प्रभागाविषयीचे व्ह्यूज काय आहेत, त्यांचं प्रभागाविषयीचं विजन काय आहे. दीनानाथजी, सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आपलं पिंपरी चिंचवडमध्ये आपलं कुटुंब कसं आलं. माझे वडील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीत सुपरवायझर म्हणून इन्स्ट्रुमेंटेशन सेक्शनमध्ये कामाला होते. आमचं जसं मूळ गाव हे घोगाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली. वडील आणि चुलते स्वातंत्र्य सैनिक. आम्ही पत्री सरकारमध्ये माझे वडील आणि चुलते हे क्रांतिसिंह नाना पाटलांच्याबरोबर इंग्रजांच्या आणि पोर्तुगीजांच्या विरुद्ध सक्रिय असायचे. 48 नंतर ज्या घटना घडल्या भारतामध्ये, गांधी हत्येनंतर वडिलांना आणि चुलत्यांना तिथून सोडावं लागलं. ते एचेमध्ये जॉईन झाले. एचे ही वसाहत पूर्वी एक वेगळी होती, पण अतिशय सुंदर अशी एचेची बांधणी केलेली होती. माझा जन्म हा एचेमधलाच आहे. एचे हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. 10वीपर्यंत मी एचे स्कूलमध्ये शिकलो. 11वी-12वी मला फर्ग्युसनला जावं लागलं. मी तिथे सायन्सला गेलो. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला कराडला गेलो. तिथून मग DBM माझं IMDRमधनं झालं. माझे वडील हे BSc इन्स्ट्रुमेंटेशन. माझी आई निर्मला गोपाळ जोशी ही त्यावेळेसची 4थी इंग्लिश. अच्छा. आणि ती मालाडला असायची. म्हणजे माझं आजोळ हे मालाड पश्चिमेचं, मुंबईला. आणि तेव्हा तिचा टेलरिंगमध्ये सिनियर डिप्लोमा तिचा झालेला होता आणि ती त्या पश्चिम उपनगरांमध्ये त्यावेळेस प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने टेलरिंगमध्ये पास झालेली होती. सुरुवातीला तुम्ही नोकरी वगैरे केली की व्यवसायामध्येच पडला डायरेक्ट. मला व्यवसाय करायचंच मनात नव्हतं, त्याच्यामुळे मी नोकरीच्या कुठल्याच ह्याच्यात पडलो नाही. मी आधी खरं सांगायला गेलं तर मी 2 व्हीलर मेकॅनिकचं म्हणून मी डिप्लोमा पण केला युनिव्हर्सिटीचा. आणि मी गाड्या रिपेअरिंगचं माझ्या बंगल्यातच छोटंसं गॅरेज टाकलं. एखाद दुसरी गाडी जरी महिन्याला मिळाली तरी त्यावेळेला 1000-2000 रुपये मिळायचे. प्लस मी 8वी ते 10वीच्या शिकवण्या घेतल्या, कारण जे दररोजच्या खर्चासाठी पैसे लागायचे ते पैसे माझे त्याच्यातनं निघून जायचे. आणि भांडवल माझा जो पुढचा व्यवसाय सुरू करायचा होता ते भांडवल पण मी त्याच पैशातनं जमवलं. म्हणजे मी स्क्रॅचमधनं, शून्यातनं पुढे आलेला माणूस आहे. माझ्याकडे अशी वडिलोपार्जित किंवा कुठली अशी संपत्ती कधीच नव्हती, आजही नाही आहे. एकूण ह्या सगळं तुमचं संघर्षाचा प्रवास चाललेला होता. हे करत असताना तुम्ही समाजासाठी पण प्रयत्न केलेत. मराठी युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत. त्या प्रवासाविषयी सांगाल. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी पुण्यात आल्यानंतर वडील आणि आई थोडेसे तब्येतीने कमकुवत होत गेले होते. त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहणं अतिशय आवश्यक होतं. त्याच सुमारास काय झालं की मला स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचं सुधीर जोशींच्याबरोबर माझं ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. शिवसेनेच्या माध्यमातून मी काम करत असताना मराठी भूमिपुत्रांसाठी, ॲक्च्युली भूमिपुत्र या शब्दाची व्याख्या लोकांनी चुकीची केलेली आहे, इंटरप्रिटेशन चुकीचं दिलेलं आहे. भूमिपुत्र म्हणजे महाराष्ट्रात जन्मलेला आणि 18 वर्ष स्थायिक असलेला, मग तो मल्याळी असो, केरळी असो, पंजाबी असो, बिहारी असो, हा भूमिपुत्र ही आमची शिवसेनेची मुख्य व्याख्या. पण काही राजकीय लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावायला सांगितलं आणि त्यांनी आजही तोच चुकीचा अर्थ लावला आहे. मी लोकाधिकारच्या माध्यमातून हाफकिनमध्ये 72 लोकांना, मुलांना रोजंदारीवर काम करत होते. मी लिगली केस टाकून मी त्यांना परमनंट केलं. त्याला साधारण 25 वर्ष झाली. एक मुद्दा झाला. दुसरा, मी 6 निरीक्षांच्या विरोधात एकत्रितरित्या सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेलो होतो. दुर्दैवाने तेव्हा वकिलाच्या चुकीच्या पद्धतीमुळे आम्ही एक
एकदाच फक्त हिअरिंग झालं आणि त्याच्यात मागे आलो, नाही तर मला पूर्णपणे खात्री होती की मी त्यावेळेला साहसनी रिक्षा चालकांना पण निश्चित न्याय देऊ शकलो असतो. तसं पोस्ट असू देत, LIC असू देत, इन्शुरन्स असू देत, बँका असू देत, जिथे जिथे नोकर भरती होती तिथे तिथे मराठी मुलांना म्हणजे स्थानिक मुलांना मार्गदर्शन करणं, मग MPSCचं असो. मी इथून सेनाभवनला साहेब MPSCच्या मुलांना मॅथमॅटिक्स शिकवायला जायचो. तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे. आपल्या इकडे पिंपरी चिंचवडमध्ये तशी अजूनही कुठेही राजकीय दृष्टिकोनातनं सोय नाही आहे. ही सेनाभवनमध्ये गेले 45 वर्ष चालू आहे साहेब, 40-45 वर्ष. ही एक अतिशय मोठी गोष्ट आहे. मग राजकारणात हे सगळं तुम्ही सामाजिक कार्य चालू होतं, मग राजकारणात कसे वळलात? 80% समाजकारण, 20% राजकारण ही शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका होती. पण 20% राजकारण करताना त्या पद्धतीने त्या उंचीवरचं राजकारण शिवसेनेने मला शिकवलं किंवा लोकाधिकार महासंघाने. सुधीरभाऊ जोशींची प्रेरणा होती, मनोहर जोशींची माझ्या पाठीमागे शक्ती होती आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद होते. त्याच्यावेळी प्रश्नच नव्हता. राजकारणात सुद्धा काम करत असताना चांगल्या मुद्द्यांवर काम करायचं. विरोधकांनी जर का एखादी चांगली गोष्ट केली असेल तर त्याची स्तुती करायला तुम्ही कमी पडले नाही पाहिजे, हे मला शिवसेनेकडनं शिकायला मिळालं. नाहीतर हा माझा राजकीय विरोधक आहे म्हणून त्याच्यावर नुसती टीका टिप्पणी करणं हे अतिशय चूक आहे. मी 1-2 वेळा बोललो पण, जाहीर याच्यात बोललो पण, की ज्या पक्षाने केलेलं काम असेल शास्तीकराच्या बाबतीतलंच, शासनाने भूमिका घेतली, माफ केली इथपर्यंत निश्चितपणे ठीक आहे, अनधिकृत बांधकामाच्या बाबतीतलं. पण त्याच्या पुढेही काहीतरी अपेक्षा होती. त्याही बाबतीत मी म्हटलेलं होतं की हे योगदान राजकारण्यांना दिलंच पाहिजे, मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत. राज्य शासनात बसलेले सर्व पक्षाचे आमदार होते, त्यांना हे योगदान निश्चितपणे जायला पाहिजे होतं आणि मी ते दिलेलं होतं. हे मला शिवसेनेतनं समजलं आणि शिवसेनेतनं मी शिकून बाहेर पडलो. मग मी एक फिक्स केलं आयुष्यामध्ये की जिथे संधी मिळेल तिथे चुकीच्या राजकारण्यांना, चुकीच्या पद्धतींना राजकारणाच्या मार्फत निश्चितपणे विरोध केला गेला पाहिजे आणि मी तो करत आलेलो आहे. गेले 25-30 वर्ष मी जिथे चूक दिसते, जिथे खोटेपणा दिसतो आहे, जिथे राजकीय भ्रष्टाचार दिसतो आहे, तिथे मी निश्चितपणे ठामपणे माझी भूमिका मांडलेली आहे. कदाचित एखाद्या वेळेला माझ्या पक्षातल्या नेत्यांनाही पटत नसतं किंवा नसणारही आहे, तरी मी तेही न जुमानता जे खरं आहे ते खरंच आहे, जे वास्तव आहे ते वास्तवच आहे. या भूमिकेतनं मी राजकारणात निश्चितपणे 25-30 वर्ष माझी भूमिका वठवलेली आहे. शिवसेनेच्या अनेक जुन्या नेत्यांचं तुम्ही आता नामोल्लेख केला, सुधीर जोशी असतील, खुद्द बाळासाहेबांशी कधी तुमचा संवाद झाला आहे का? अण्णासाहेब बेहरे, गवा बेहरे सोबतकार, त्यांच्याबरोबर मी कनेक्टेड होतो मी जेव्हा इंजिनिअरिंग केल्यानंतर. तर अण्णासाहेब मला एकदा घेऊन गेलेले होते. डॉक्टर अरविंद फडके ही एक ग्रुप होता त्यावेळेसचा, त्यांच्याबरोबर मला एकदा ते एका व्यक्तीला भेटायचं म्हणून घेऊन गेलेलो. मी पिंपरीतनं जायचो, त्यांच्या त्या फियाट कारमधनं आम्ही गेलेलो होतो आणि एक व्यक्ती कोण आहे मला तोपर्यंत कळलं नव्हतं. पण हॉटेल सन्मानला मला आठवते, शिवाजीनगर संभाजी पार्कसमोर, तिथे आत जाताना सगळी ती अशी धिप्पाड मंडळी बघितली आणि म्हटलं कोणतरी वेगळीच व्यक्ती दिसते. आणि आत गेल्यानंतर मला पहिल्यांदा बाळासाहेब दिसले आणि मग मला अण्णासाहेब बेहरे आणि डॉक्टर अरविंद फडक्यांच्यामुळे माझी पहिल्यांदा आयुष्यातली जी प्रथम मला बघायला मिळालं बाळासाहेबांना तिथे. त्याच्यानंतर अनेक वेळा मातोश्रीवर झालं. एक मोठा प्रसंग सांगतो मी, की ज्या वेळेला छगनजी भुजबळ, मी का आदराने म्हणतो आहे कारण शिवसेनेमध्ये त्यांचं योगदान आहे, ते पलीकडे जरी असले तरी त्यांनी शिवसेनेला निश्चितपणे योगदान दिलेलं, मी त्यांचा आदरच करणार. पण राजकीय भूमिका घेताना त्यांना मी विरोध केला होता. म्हणून मी आता सांगतो पुढे, की ते जेव्हा पक्षातनं फुटून गेले तर त्यांना अडवणूक करण्यासाठी आम्ही पुण्यात आपल्या कमिशनर ऑफिसचे ते त्यांना रस्ता अडवायला म्हणून शशिकांत भाऊंच्या बरोबर मी होतो. त्यावेळेला कामगार सेनेचे मोरे साहेब पण आलेले होते. मी 3 जणं लीड करत होतो. त्यावेळेला मला मारहाण झाली पोलिसांच्याकडनं आणि माझा बऱ्यापैकी पाय इंज्युअर्ड झालेला होता आणि त्याच वेळेला बाळासाहेबांचा वाढदिवस होता आणि प्रमोद नवलकरांनी तो वाढदिवस साजरा केलेला होता. आम्ही इथून गेलो होतो पण मला धड चालताही येत नव्हतं. तर ती बातमी जेव्हा तिथे गेली मनोहर जोशी सरांच्याकडनं, त्या दिवशी मला महासाहेब आणि बाळासाहेब यांच्यामध्ये बसून 1 तासभर त्यांनी माझी पूर्णपणे चौकशी करत होते. माझी पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मातोश्रीचे दरवाजे मला पूर्णपणे
ओपन झालेले होते. मला कधी कोणाची चिठ्ठी लागली नाही, कधी कोणाला फोन करावा लागला नाही. वा वा, फार विलक्षण अनुभव असेल. प्रश्नच नाही. त्यांच्या नेत्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याच्यावर हे आहे त्याच्याबरोबर असं योग येणं हे सुद्धा तुमच्या दृष्टीने खूप भाग्यकारक, भाग्याचे क्षण होते ते. आता आपण थेट निवडणुकीच्या मुद्द्यावर येऊया हां की आता आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत त्या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष योगेश बहल हे एक मोठं नाव त्याचं प्रतिनिधित्व करतायत, जे माजी महापौर होते, सत्तारूढ पक्षनेते होते, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि पूर्ण कायापालट त्यांनी प्रभागाचा केलेला आहे आणि एक आदर्श प्रभाग त्यांनी निर्माण केला असं चित्र दाखवलं जातं. तर काय नक्की तुम्ही त्याचं मूल्यमापन कसं करता? आता राजकारणामध्ये वैयक्तिक टीका करणं मलाही आवडणार नाही आणि मी कोणाची वैयक्तिक नावं खरंच घेत नाही. मी त्याच्यापासून फार अलिप्त असतो. पण आता तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून मी फक्त नाव न घेता गोष्टी आपण बोलूया. संत तुकाराम नगर हा आता तुम्ही आधीच बोललात तसा नुसता संत तुकाराम नगर हा भाग नसून त्याच्यामध्ये कुंदन नगर, कासारवाडी भाग आला आहे, फुले नगरची झोपडपट्टी हा भाग आलेला आहे, विशाल टॉकीजचा काही भाग आला आहे आणि एचीचा भाग आला आहे, हाफकिनचा भाग आला आहे. असा मिळून संत तुकाराम नगर हा प्रभाग आहे. आपण एकेका भागाचे काही काही गोष्टींवर बोलूया. संत तुकाराम नगर, नाव संत तुकाराम नगर हे आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव असलेली ही नगरी आहे. पण दुर्दैवाने इथे सगळं अनधिकृत नगरी किंवा टपरी नगरी म्हणून म्हटलं जातं. पण त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. रस्ते नाही आहेत साहेब नीट, रस्त्यांवरनं नीट चालता येत नाही. प्रश्न हा आहे. तिथे सुखवानी कॉम्प्लेक्स येथे तुम्ही जावा, एक साधारण 70-80 हजार लोकसंख्येच्या भागाचा आत यायचा आणि बाहेर जायचा मार्ग हा सुखवानीच्या इकडनं मुंबई पुणे रोडला लागणार आहे. तिथे अतिशय टी स्टँडच्या जवळ असल्यामुळे, मुखावर असल्यामुळे अतिशय प्रॉब्लेम्स असतो. सगळे 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अडचण येतेच येते. टर्निंगला असो किंवा कुठले कधीही जाऊन तुम्ही बघा. आणि त्यातल्या त्यात जर का टीनी गाड्या रस्त्यावर रात्री पार्क केलेल्या असल्या तर अजूनही गोष्ट वाईट असते. बरं, हा झाला ट्रॅफिकच्या संदर्भातला प्रश्न. सामाजिक प्रश्न बघा. त्या सगळ्या गाड्या जर का लाईनशीर रस्त्यावर उभ्या असतील तर तो आडोसा मिळतो. आडोसा अनैतिक कामांना मिळतो. आजही जाऊन बघा तुम्ही, दुपारपासून तिथे दारू प्यायला लोक बसलेली असतात. मग ज्या मुली, स्त्रिया मेट्रोमधनं किंवा सुखवानीतनं किंवा कुठूनही येतात जातात, महिला असतात, त्यांनाही पोषक आहे का वातावरण? बरं, ह्याच्यावर आवाज काढायला गेलं तर मतदानाचा गठ्ठा, म्हणजे त्या टपरीवाल्यांनाही त्यांची टपरी अबाधित राहावी म्हणून यांना मतं द्यावीशी वाटतात आणि यांना ती हवी असतात म्हणून ते टपरी काढत नाहीत. बरं, या सगळ्या अनधिकृत आहेत. आमच्याकडे गेल्या 30 वर्षात 2002च्या कायद्याप्रमाणे जे टपऱ्यांचं जे नियोजन करायला पाहिजे याच्याबद्दल जे केंद्रीय धोरण आलेलं होतं त्याप्रमाणे झोनिंगच झालेलं नाही आहे. 2016ला मी उपोषण केलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. त्यावेळेस मला जे पत्र दिलं होतं त्याच्यात 90 दिवसात झोनिंग संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड होणार म्हणून सांगितलेलं होतं. दुर्दैवाने 25-26 आलं, 26पर्यंत झोनिंग नाही आहे. हा विकास असू शकतो का? जे टपरीवाले आहेत, मला मतं देव किंवा न देव प्रश्न हा नाही साहेब. त्यांना स्थायी, त्यांना एक गॅरंटी मिळाली पाहिजे, ॲश्युरन्स मिळायला पाहिजे, हो ही माझी टपरी आहे, हा भाग आहे. बरं, ज्याला टपरी दिली जाते तो भाड्याने देतो आहे, तो भाडं घ्यायला येतो आहे फक्त, तो चालवत नाही म्हणजे गरजूलाही नाही आहे. आणखी कुठले प्रश्न महत्त्वाचे वाटतात? वायसीएम हॉस्पिटल आहे. वायसीएम हॉस्पिटल मोठा नाही आहे का? आपल्या पिंपरी चिंचवडचा सर्वात मोठं वैद्यकीय सगळी सेवा मिळणार आहे ते. तिथे जाऊन बघा, रुबियल केअर आहे हा प्रकार. प्रायव्हेटायझेशन निम्म्याच्या पुढे झालेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही वार्ताहर असताना तुम्ही दिलेलं होतं MRIची मशीन्स 8-8, 10-10 महिने धूळ खात पडलेली होती, आठवते? हो. का बरं? आणि ती कुठे गेली मशीन्स? मग ती तिकडे गेली. त्याचे मेकॅनिक नाही, ऑपरेटर नाही म्हणून त्याच्यावर वादंग. म्हणजे दाखवायचं एक आणि सोय करून घ्यायची आणि ते तिकडे प्रायव्हेट हॉस्पिटलला वापरायला द्यायचं. हे चूक आहे ना. सर्वसामान्य माणसाला गरजच नाही ना, तो आला पाहिजे, त्याची तिथे रिक्वायरमेंट समजली पाहिजे, त्याला हा आजार आहे, त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे, सगळं फुकट झालं पाहिजे, विनासाय झालं पाहिजे. माझा फोन कशाला गेला पाहिजे? महापौराचा फोन कशाला गेला पाहिजे? आमदाराचा कशाला गेला पाहिजे? गेलाच नाही पाहिजे. हा माझा मतदार आहे. बरं, हा शहराचा प्रश्न आहे. मी वॉर्डचा तर आता तुम्ही वैद्यकीयचा विषय काढला व्हायचा, हा वॉर्डचा नाही आहे, शहराचा प्रश्न आहे साहेब. हा शहरातले सगळे पेशंट आहेत किंवा बाहेरचे पण नातलग येतात. म्हणजे अतिशय गांभीर्याने घेण्याचा प्रश्न आहे. आणि तो माझ्या भागात असून 90% लोक जी आहेत ती YCMला ॲडमिट व्हायला
नाही म्हणतात. 90% लोक, कारण बऱ्याच लोकांचे मेडिक्लेम असतात ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जातात, नको म्हणतात. आपल्या इकडे न्यूरोलॉजीचा प्रश्न प्रलंबित आहे. आपल्याकडे ट्रॉमा सेंटर नाही YCMला, की ॲक्सिडेंट झाल्यानंतर जी तातडीची गरज असते ती तातडीची गरज YCMला उपलब्ध नाही. आपण पेडियाट्रिक्स डिपार्टमेंटच्या पण इतर गोष्टी ऐकलेल्या होत्या. कचऱ्याच्या YCMच्याच हद्दीत कचऱ्याच्या पेटीत लहान मुलांचं आपल्याला मिळालेले होते. साहेब काय चाललेलं आहे? प्रशासन शून्य. YCM हॉस्पिटलचं टेंडरिंग आणि औषध आणि मेडिकल इक्विपमेंटची रॅकेट याच्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत. म्हणजे सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा एक नंबरची मिळावी. मुंबई महानगरपालिकेची किती आहेत साहेब मनपाची हॉस्पिटल्स? 3 टॉपची मोठी आहेत आणि तिन्ही कनेक्टेड महाविद्यालय आहेत. त्यांची स्वतःची महाविद्यालय आहेत. MBBSची स्वतःची आमच्या इथे साहेब 35 वर्षांनी एवढा पैसा आहे, आमचं एकही महाविद्यालय वैद्यकीयचं होऊ शकलं नाही. ससूनला BJ आहे ना, पुणे शेजारच्या महानगरपालिकेचं बघा. आज अख्ख्या भारतामध्ये BJ मेडिकलचं नाव आहे. BJचा स्टुडंट म्हणजे टॉपचा स्टुडंट. आमच्याकडे हे विजनच नाही आहे. हा वैद्यकीयचा म्हणजे प्रभागाचाच मी विषय काढलेला आहे. हा शेजारीचं तर DY पाटीलचं पण झालं आहे ना. DY पाटीलचं तर प्रायव्हेट आहे, पण त्याची बघा ना साहेब, त्याची डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते आणि इकडची डेव्हलपमेंट बघा, स्वच्छता तिकडची बघा, इकडची बघा, इकडे BVG आहे तिकडेही BVG आहे. इकडच्यापेक्षा इकडे पैसा जास्त आहे. पगार तुमच्या आज रेकॉर्ड काढून बघा, DYच्या BVGच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 रुपये असेल तर YCMच्या BVGच्या लोकांचा पगार 12 रुपये. म्हणजे पगारही जास्त आहे, पण स्वच्छता बघा, तुम्ही तिकडच्या बाकीच्या गोष्टी बघा, शून्य आहेत. म्हणजे पैसे जात आहेत कुठे लोकांचे आणि ती सेवा मिळते का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. रोजंदारी, टपऱ्या हे तर सोडूनच द्या, हे तर नामानिराळं राहिलेलं आहे. म्हणजे योग. आणि वाईट अजून एक गोष्ट, उडता पंजाब नाही साहेब, उडतं संत तुकाराम नगर चित्रपट काढला पाहिजे. गांजा गल्लोगल्ली मिळायला लागला आहे आमच्या इथे. प्रशासन, पोलीस तरी काय हतबल आहेत का? आमची पोलीस चौकी होती, त्याचं आज पोलीस स्टेशन झालेलं आहे. ही प्रगती आहे? ही अधोगती आहे? पोलीस स्टेशन होणं म्हणजे इथे गुन्हेगारीचं प्रमाण वाढणं, हेच समजत नाही आमच्या लोकांना. कशाला तुम्ही बाकीच्या थोतांड करताय? हा 25 वर्ष 30 वर्ष नाही आहे, फेल्युअर आहे साहेब. का? तुमच्याकडे व्हिजन नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त लोकांना व्यसनी बनवून त्यांना तुमचा गुलाम बनवून ठेवायचं आणि 5 वर्षांनी निवडणूक आली की बाबा तुझं बांधकाम पाडतो, तुझी टपरी काढतो, असं त्यांना गळाला लावायचं. आणि आपल्याकडे त्यांची पण मजबुरी आहे ना साहेब. त्यांना जर त्याच्यातनं काही फायदा मिळत असेल कायमस्वरूपी तर ते त्याच्याच मागे जाणार. पण सगळं हे टेम्पररी आहे, हे आभासी आहे, शाश्वत नाही आहे, असं हक्काचं नाही आहे. हे सगळं हक्काचं मी मिळवून द्यायचा निश्चितपणे प्रयत्न करू शकतो. आणि चांगल्या पद्धतीने फुटपाथ मोकळेच झाले पाहिजेत. माझे ज्येष्ठ नागरिक काय, मला कळत नाही ज्येष्ठ नागरिकांना साहेब. ज्येष्ठ नागरिक वेगवेगळे आमच्याकडे पण 5-6 ग्रुप आहेत. ज्येष्ठ नागरिक येतात खरं, पण कसे येतात? रस्त्यांवरनं चालतात, फुटपाथवरनं चालतच नाही. हे दुर्दैव आहे. मग ज्येष्ठ नागरिकांनी विचार केला पाहिजे की मला मिळणारी जी काही सहाय्यता असेल, निधी असेल, त्याच्यापेक्षा मी सुखरूप आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. कुठलंही ज्येष्ठ नागरिकांचा हा सोशल मोठा प्रॉब्लेम आहे. ज्येष्ठ नागरिकांना पण एक सर्टन लिमिट झालं, 70 झाल्यानंतर माझं असं म्हणणं आहे, म्हणजे मी जेव्हा वॉर्डाला आणि शहराला प्रतिनिधी म्हणून जाणार, माझं असं म्हणणं आहे की 70च्या पुढची जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काहीतरी दिलासा दिला पाहिजे. तो वैद्यकीयचा असो, तो आर्थिक असो. कारण त्यांना सक्षम फक्त तरुणच आणि महिलाच नाही साहेब, वृद्ध पण झाले पाहिजे, ज्येष्ठ पण झाले पाहिजे. नाहीतर ती अडगळ म्हणून ट्रीट केली जाईल. बरं. नको असलेली वस्तू कधी एकदा जाते घरातनं, असं जर का वातावरण आणि चित्र निर्माण झालं, हे विदारक आहे. याला कुठेतरी आपण तोडून चांगलं समाज उभा करायचा प्रयत्न करू, अशी माझी इच्छा आहे. हे सर्वात 4-5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ही लढत तुम्हाला कशी वाटते? खूप दिवसांनी तुम्ही, मला वाटते तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात कितव्यांदा उतरताय? मी 4थ्यांदा निवडणूक लढवतो आहे. आणि मी निवडणूक ही ध्येयाने निवडतो. म्हणजे निवडणुकीला मी माझं प्रिन्सिपल देतो. मी ती घाण पद्धतीने जिंकायचीच म्हणून मी कधी लढवत नाही. की
आपलं प्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. माझ्या विचारांना देशावर प्रेम करणाऱ्या लोकांना कुठेतरी मतदानाचं एक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, म्हणून मी निवडणूक लढवत होतो. पण ही निवडणूक फार वेगळी आहे. गेले 12-13 वर्ष मी निवडणुकीच्या माध्यमात नव्हतो. पण आता काय झालेलं आहे साहेब, आता कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे. लोकांनाच आता बदल हवा आहे, लोकांना परिवर्तन हवं आहे. लोक नॉर्मली आपण घरात जेवताना आपण घरात पण सांगतो ना, अरे आज नको, फारच कंटाळा आला हे खाऊन, आज जरा हे करूया. आपण त्याच्यात परिवर्तन करतो का, तर आनंद मिळतो आपल्याला जेवताना सुद्धा, की अरे आज काहीतरी वेगळं केलं आहे. हाच आनंद आता लोकांच्या मनात आहे. लोकांची अशी इच्छा आहे की आता ठीक आहे, ह्या माणसांनी वाढून दिलेलं जेवण आपण आजपर्यंत खात होतो, दीनानाथ जोशी काय वाढून देतो आहे, त्याची कशी चव आहे ती एकदा बघूया. म्हणून परिवर्तनाची एक मोठी लाट आहे. त्या लाटेचा मला निश्चितपणे लाभ होईल आणि मी त्या प्रत्येक मताचं निश्चितपणे मोजमाप करून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करणार. ही पण माझी गॅरंटी आहे लोकांना. या लढतीमध्ये अनेक बाकीचे उमेदवार पण आहेत. ही लढत कशी होईल असं वाटते? बहुरंगी लढत आहे. हां, 5 जण आहोत आम्ही, मी 6वा आहे. बाकीचे सगळेच उमेदवारांनी निवडून आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माझ्या स्वभावाप्रमाणे मी बोलतो आहे. पण तसं नसतं. हे कोणत्या तरी 2-3 उमेदवारांमध्येच बहुरंगी लढत जेव्हा असते तेव्हा 2-3 प्रामुख्याने उमेदवारांमध्येच लढत होते. निश्चितपणे तुम्ही बोललात तसंच जे 25 वर्ष आहेत त्यांच्याबरोबरच मी लढणार आहे. त्याच्यामुळे लढत ही एकतर राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये आणि इमेज म्हणून माझ्यामध्ये अशीच लढत होणार आहे. त्यातल्या त्यातसुद्धा ही व्यक्ती आणि माझ्याबरोबर अशी दोघांच्यात दुरंगी लढत व्हायची दाट शक्यता आहे. कारण लोकांना हक्काचं ऑप्शन पाहिजे की नाही, हा नको असेल तर मग कोण आहे चांगला आणि कोण बेस्ट आहे आणि जो कोण काम करू शकतो, जो ठामपणे आपली भूमिका मांडू शकतो, तो एकमेव मीच असल्यामुळे मीच का म्हणतो आहे, मी अतिशय आत्मविश्वासाने बोलत नाही आहे. मी एकदम जमिनीवर पाय ठेवून बोलतो आहे की माझा आजपर्यंतचा इतिहासच असा आहे की मी कधीही चुकीच्या गोष्टींना मागे लागलो नाही आणि चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. जे खरं आहे आणि चांगलं आहे तेच मी करणार, तेच मी करत आलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्यात आणि त्या व्यक्तीमध्येच लढत होण्याचा जास्तीत जास्त शक्यता आहे आणि आजही तोच ट्रेंड आहे एक सर्वसामान्य लोकांच्यामध्ये. प्रभागाविषयीचं तुमचं विजन काय आहे? प्रभागामध्ये आता तुम्ही फुलेनगर पण एक भाग आहे आपल्याकडे, MIDCचा भूखंड असलेली आणि ती झोपडपट्टी. आता तेथे SRAचं स्लम रिहॅबिलिटेशनचं काम चालू आहे. SRA आपण म्हणतो, झोपडपट्टी निर्मूलन. तिथे लोकांना नियम दाखवले जात आहेत. आपल्याकडे दुर्दैव आहे, जिथे दाखवायचं तिथे नियम दाखवला जातो आणि जिथे नसेल दाखवायचं तिथे दुर्लक्ष केलं जातं. चल पुढे, राजकीय हस्तक्षेप करून पुढे ढकललं जातं. तिथे साहेब बरीच अशी एक 1300-1400 कुटुंब अशी आहेत की ज्यांना लाभार्थी म्हणून त्याच्यात नोंद केलेली नाही आहे. ॲक्च्युली जे 1200, 1300, 1400 लोक आहेत तेही तिथे गेले 8, 10, 12 वर्ष राहत आहेत. भले एखाद्याच्याकडे एखादं डॉक्युमेंट कमी असेल, पण तो जर का तिथे सातत्याने राहत असेल 8, 10, 12 वर्ष, तर तो माझ्या दृष्टिकोनातनं फुलेनगरचा घटक आहे. त्याला तो लाभार्थी म्हणून पात्र झालाच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी ऑलरेडी 3-4 महिन्यापूर्वी SRAच्याकडे निवेदन वजा अर्ज दिलेला आहे. तुम्हालाही माहिती आहे की ही प्रोसेस कशी आहे. त्यांनी मला मुद्दाहून टाळाटाळ केलेली, पण त्यांना ही निवडणूक संपल्यानंतर मी त्यांच्या मागे लागणार. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे पात्र आहेत त्यांना मी पात्र आणि अपात्रमध्ये का भेदभाव करताय, लोकांच्यामध्ये भांडणं का लावताय? कसं होतं, जे अपात्र झालेले आहेत त्यांना एक आशा असते की बाबा माझं हे फलाणं हा एक मुद्दा झाला. अजून काय विचार करताय? कासारवाडीचा बघा तुम्ही. कासारवाडीला सगळ्या एरियामध्ये गटारांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जावा तिथे संध्याकाळी सगळे ओव्हरफ्लो होत असतात. सिस्टीमच नाही आहे साहेब. मी तर म्हणतो श्वेतपत्रिका निघाली पाहिजे अख्ख्या पिंपरी चिंचवडच्या पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची. श्वेतपत्रिका निघाली पाहिजे. संत तुकाराम नगरलाही कुठे ना कुठेतरी दररोज चेंबर तुंबलेलंच असतं. सिस्टीमच नाही आहे. पिण्याचे पाणी सेम, इकडे आज कमी दाबाने तर तिकडे नसतंच. हे बेसिक नगरसेवक एकदाच काम करावं. पिण्याचं पाणी, ड्रेनेज, लाईट 1 टाईम काम आहे साहेब. हे दर 2-2 महिन्यांनी 3-3 महिन्यांनी करणार. नगरसेवक त्याच्यासाठी नसतो. हे लोकात घ्या, डोक्यात लोकांनी घेतलं पाहिजे. लोकांनी
नाही तर कसं आहे, पुढची इलेक्शन येताना परत 6 महिने 50 कार्यकर्ते तयार होतील, मी गटर साफ केलं, मी ही लाईट लावली, लगेच त्याचं पब्लिसिटी. हे बिलकुल नगरसेवक नाही. तुम्हाला शहरावर जायचं असतं. तुम्ही रिप्रेझेंट वॉर्ड आणि शहर हा दोन्हींचा संबंध समजला पाहिजे. बरोबर. हे विजन असलं पाहिजे साहेब. स्पोर्ट्स, कल्चरल, एक तरी स्पोर्ट्स आपल्याकडे एक सेंटर आहे का? पिंपरी चिंचवडचं, आपण संत तुकाराम नगर नाही, एक तरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याकडे आहे का? सांगा तुम्ही मला. कल्चरल, तुम्ही तळेगावात ना साहेब, तळेगाव आणि पुणे सोडलं, कल्चरल तुम्ही तळेगावची प्रशांत दामलेंपासून सगळे संगीतामध्ये आहे साहेब. तुमची एक शास्त्रीय तिथे एक बैठक आहे मोठी तळेगावची. पुण्याची तर आहेच आहे. पिंपरी चिंचवडला ना स्पोर्ट्स ना कल्चर. आता आपल्या इकडे संगीत नाट्य करणारे गांगुर्डे दाम्पत्य चळवळ थांबली साहेब, वय वाढायला लागलं. कुठली चांगली नाटकं आपल्याकडे अशी महिन्यातनं 25 लागतात सांगा बरं तुम्ही, मनापासून सांगा. नाही आहे का ही रिक्वायरमेंट नसते का लोकांची? म्हणजे प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, सांस्कृतिक क्रीडा असू दे, विषयक, टेबल टेनिस, कला, टेबल हां. टेनिसला आपल्याकडे आहे. लॉन टेनिसला साहेब सुखवानी कॉम्प्लेक्समध्ये लॉन टेनिसला नॅशनल सीडेडला एक मुलगी ड्यू आहे. नॅशनल सीडेडला लॉन टेनिसला इथून पुण्यात जाते प्रॅक्टिसला, ती गेले 10 वर्ष. इथं काहीच सोय काय नाही. आमच्या इकडे? बरं, ती जेव्हा तिकडे सीडेडला जाईल ना, तेव्हा सगळे राजकारणी येणार ना साहेब, आम्ही केलं. अरे काय केलं रे तुम्ही? कसलं तुम्ही करताय? हे जे आहे ना सर्वांगीण, म्हणजे खरं स्पोर्ट्स असू देत, क्रीडा, कला, अभ्यासिका, MPSC UPSC आपल्याकडे काय ट्रेनिंग आहे साहेब? तुम्हाला असं वाटत नाही बिहारी किंवा UP किंवा राजस्थानी किंवा हरियाणीज लोक IAS IPS IFS ऑफिसर होत आहेत? आपल्याला इनामदार जोशी, गायकवाड, कांबळे नकोत IPSमध्ये IASमध्ये? त्यांच्या ट्रेनिंगचं काय? सगळ्या प्रायव्हेट आहेत साहेब. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कमी काय? का नाही अभ्यासिका सुरू करत? का नाही ट्रेनिंग सेंटर सुरू करत? सगळं आहे तुमच्याकडे. तुमची 128 नगरसेवकांची बुद्धी कुठे जाते? आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. बोला ना. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमची प्रायोरिटी काय असणार? पहिल्या 100 दिवसांमध्ये सर माझं घर म्हणजे दीनानाथ जोशीचं घर नाही. मी 20 नंबरमधनं निवडून येणार. 20 नंबरच्या ज्या बेसिक तक्रारी आहेत त्या तक्रारी सोडवणं भाग आहे. एक साधारण 4-6 महिन्यात हा प्रश्न मार्गी लागला की मला शहरावर लक्ष केंद्रित करता येईल. पहिला प्रश्न आहे साहेब आमचं गटार आणि पिण्याचं पाणी. संत तुकाराम नगरचा असो, तुमच्या कासारवाडीचा असो, मेजर प्रॉब्लेम आहे. याच्यावरती कम्प्लीटपणे सायंटिफिकली सोल्युशन काढून त्याच्या कंटूर लाईन, सिव्हिल इंजिनियर जे असतील त्यांना कळेल की स्लोप कसा आहे, काय आहे, उंच सकल, ह्या सगळ्याचा अभ्यास करून, नॅचरल स्ट्रीम कसा जातो याच्यावरनं अभ्यास करून सेंट्रलाइज ड्रेनेज सिस्टीम वन टाईम उभी करायची. भले थोडा सगळ्यांना त्रास होईल, पण कमीत कमी 10-15 वर्ष कोणाचंही गटर तुंबलं नाही पाहिजे. पावसाळ्यामध्ये कोणाच्याही घरामध्ये भस्कन पाणी येऊन अख्खा संसार दुसऱ्याच्या रस्त्यावर नाही गेला पाहिजे. सेम पिण्याच्या पाण्याचं आहे. सगळीकडे एकाच प्रेशरनी 4थ्या-5व्या मजल्यापर्यंत पाणी आलं पाहिजे. स्वच्छता सगळीकडे झाली पाहिजे. कचरा सगळा साफ झाला पाहिजे. आणि सर्वात मोठं 2 आहेत साहेब. एक तर आमच्या इथे मी बोललो जसं व्यसनाचा पार्ट वाढत चाललेला आहे, तो एक कमी करायचा. आणि तिसरं म्हणजे कुत्री. सिनियर सिटिझन्स, लहान मुलं, हे 10-10 लोकांना कुत्रं चावल्यानंतर फक्त त्याचा एक प्रश्न निर्माण केला जातो आणि त्याच्यावर चर्चा होते, विषय संपतो. याच्यावरती काय आपल्याकडे खर्च भरपूर केला आहे, पण तरी खर्च करूनसुद्धा ही गोष्ट का होते याचं कंप्लीट नियोजन झालं पाहिजे. या बेसिक गोष्टी आहेत. माझी लहान मुलं हे माझं टार्गेट आहे. त्यांचं स्कूलचा प्रश्न. स्कूलवर सर 100% फर्स्ट 90 days टार्गेट इज स्कूल. शिक्षण 1 नंबरचं झालं पाहिजे मनपाच्या पैशाने, मनपाच्या शाळेमध्ये. वेटिंग लिस्ट लागेल साहेब. जानेवारी आहे ना, जर का दीनानाथ जोशी निवडून आला तर जूनला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये वेटिंग लिस्ट लागेल. क्या बात आहे. वेटिंग लिस्ट लागेल साहेब. मला माझ्या मुलाला, नातवंडाला ह्याच शाळेत ॲडमिशन घ्यायचे, याच्यासाठी मी वेटिंग लिस्ट लागेल इथपर्यंत त्याचा दर्जा वाढवणार. ही माझे शब्द आहे, ग्वाही आहे साहेब. आणि मी शब्द दिला मी तो पाळतो. हा माझा इतिहास आहे. तर हे होते दीनानाथ गोपाळ जोशी. त्यांना आपण
वेगळा विजन घेऊन, एक वेगळा विचार घेऊन ते या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. आपण इथं आलात, वेळ दिलात, आपले विचार शेअर केलेत, आपलं विजन शेअर केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.